सर 2.78 mm रीडिंग वर्नियर कॅलिपर मध्ये कशी दाखवली जाईल? 2.78 mm ही रीडिंग आपण आता बांधणार आहोत. तर यासाठी आपल्याला पहिली जी स्टेप आहे ती आहे मेन डिव्हिजन ऑफ बीम स्केल. तर आपल्या पॉईंटच्या अगोदरची जी संख्या आहे ही आपल्याला इथं घ्यायची आहे. तर ही आपली 2 आहे, त्याला 1 मिलीमीटरने गुणाकार करायचा आहे. 1 मिलीमीटर आपण का बरं घेतलं, तर बीमवरील एका भागाची किंमत 1 mm असतो, म्हणजे 1 mm फरकाने मार्किंग केलेली असते, ग्रॅज्युएशन केलेली असते, म्हणून आपण इथे 1 mm घेतलं आहे. तर त्याला गुणाकार करायचा आणि इथे उत्तर लिहायचं आहे. तर आपली 2 mm आली. त्यानंतर आपल्याला वर्नियर स्केल डिव्हिजन घ्यायचे आहे. तर वर्नियर स्केल डिव्हिजन घेताना आपल्याला पॉईंटच्या नंतर जी संख्या असते या संख्येचा आपल्याला विचार करायचा असतो. तर 0.78 येण्यासाठी आपल्याला वर्नियरचा कोणता भाग घ्यावा लागेल, त्यासाठी आपल्याला 2 ने भागाकार करायचा आहे आणि इथे उत्तर लिहायचे आहे 39. जेव्हा आपण 39 वा भाग जो आहे तो कोइन्साइड होईल बीम बरोबर, त्यावेळेस आपली जी उत्तर आहे ती 0.78 येणार आहे. तर अशा पद्धतीने हे 2 स्टेप फॉलो झाले आहेत. त्याच्यानंतर आपली तिसरी स्टेप आहे टोटल रीडिंग. तर आपल्याला इथे टोटल रीडिंग घ्यायची आहे स्टेप 1 आणि स्टेप 2 ची. तर ही जी रीडिंग आली आहे ती आपली रीडिंग आहे 2.78 mm. तर अशा पद्धतीने आपल्या तिन्ही रीडिंग झालेले आहेत. हे आता आपण ॲनिमेशनद्वारे समजून घेणार आहोत. तिथे तुम्ही बघू शकता 0 to 0 आहे. आपलं स्लाइड होत आहे 1 mm आता पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर 2 mm आपले पूर्ण झालेले आहेत. मेन डिव्हिजन आपले होऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथला 39 वा जो भाग आहे आपल्याला तो घ्यायचा आहे. हा जो बरोबर भाग कोइन्साइड झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट कोइन्साइड झालेला आहे. तर आपली रीडिंग आली आहे 2.78 mm. 2.78 mm इथे बघू शकता तुम्ही परफेक्ट कोइन्साइड झालेला आहे.